श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे, का करावे आणि कशासाठी करतात हे जाणून घेणार आहोत. भरपूर जे सेवेकरी आहेत त्यांना प्रश्न पडलाय की गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण ते कसं करायचं. आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना सेवेकरी त्यांच्या नियमांची जी भीती आहे तीच खूप मनामध्ये ठेवतात आणि गुरुचरित्र पारायण करत नाही. मुळात गुरुचरित्र पारायण करणारा हा जो व्यक्ती असतो तो मुळातच खूप भाग्यवान असतो. एकदा तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल होतात हे तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. आणि गुरुचरित्र हा गुरु परंपरेमधील एक अतिशय परम पवित्र ग्रंथ आहे आणि चमत्कारिक ग्रंथ आहे. आता गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळायचे, गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही जी नियमांची भीती आहे बऱ्याच सेवकांनी ती मनामध्ये ठेवली आहे. तर तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करताना एखादा नियम पाळला नाही तर देव काही तुम्हाला येऊन शिक्षा देणार नाहीये, जे काही होईल. आणि मुळात पहिली गोष्ट, कोणताच देव कोणाचंच वाईट करत नाहीये. म्हणजे तुम्ही नियमांच्या भीती अभावी जर ती सेवा करत नसाल तर तुम्ही फार मोठी चूक करता आहात. आता गुरुचरित्र पारायण करायचं कसं, तर जेव्हा मला संतान प्राप्ती हवी होती तर मला दिंडोरीवरून सेवा दिली होती 7 गुरुचरित्र पारायण करायचे. आणि मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत मला प्रेग्नन्सी राहत नाही तोपर्यंत मी गुरुचरित्र पारायण करणार. असे मी एक वर्षभर गुरुचरित्र पारायण केले होते प्रत्येक महिन्याला. त्यानंतर जो रिझल्ट आला तो अतिशय म्हणजे मी माझं कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याचे अनुभवही खूप म्हणजे अनुभव महाराजांनी असे दिलेत की ते शब्दात सांगता येणंही खूप, जो सेवेकरी ते अनुभवतो त्यालाच माहिती आहे महाराजांची कृपा काय असते म्हणून. आता बरेच सेवेकरी म्हणाल की खरंच हे पारायण केल्याने हे होईल का. आपल्या मनाची श्रद्धा असतात. पहिली गोष्ट तर तुम्ही मनातून शंकाच काढून टाका की हे केल्याने हे होईल का. तुम्ही निस्वार्थ भावनेने एकदा सेवा करून बघा. आणि गुरुचरित्र पारायणातच दिलेलं आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. असं नाहीये की अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, आम्ही गुरुचरित्र पारायण वाचू, हा महिना चालू आहे तो महिना चालू आहे, असं काहीही नाहीये. तुम्ही वर्षभरामध्ये गुरुचरित्र पारायण केव्हाही करू शकता. आता गुरुचरित्र पारायणाचे नियम काय, आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम 2-3 व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, कारण की एका व्हिडिओमध्ये एवढं सांगणं शक्य नाहीये. तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर काय करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर तुमचं घर स्वच्छ करायचं. जिथे तुम्ही पारायण करणार आहात तेवढी जागा स्वच्छ करायची. पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं. आणि पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला 2 गाई 4 कुत्र्यांना नैवेद्य जे चाणकं आहे ते द्यायचं असतं. आणि गुरुचरित्र पारायणाच्या अगोदर आपल्याला जे आपण वस्त्र घालणार आहोत वाचताना ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचे आहे. ती जागा स्वच्छ करायची आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गुरुचरित्र